श्लोक 71 जो सर्व इच्छा त्यागून विरक्त जीवन जगतो. त्यांच्या ERP वरती जातात, त्यांना व्हॉट्सअप मेसेज जातात, पॅरेंट्सला व्हॉट्सअप मेसेज जातात. बरोबर. किती सुंदर गोष्ट आहे. म्हणजे सगळा डेटा आहे लोकांकडे. आपण काय ऐकतो, काय बघतो, काय खातो, काय पितो, आपण सगळं सोशल मीडियावर टाकलंय. यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा उद्रेक होणार इज अ पार्ट बिटवीन B to D मीन्स बर्थ आणि D मीन्स डेथ. तर इन बिटवीन जो C आहे ते आपण जे बुक्स बद्दल बोलत होतो लायब्ररीमध्ये, मला बुक बघायला आवडतील. पहिले तर आपण बुक बघूयात. काही बुक्स आहेत त्याच्यावरती मी काम करून छानपैकी मुलांसाठी इन करण्याचा प्रयत्न केलाय. हा, ही तीच ना आपण जिच्याबद्दल लायब्ररीमध्ये आपण बोलत होतो, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. ओके, सो ज्यांना पेटंट वगैरे कसं करायचं, काय करायचं, एखादा प्रोजेक्ट तुम्ही डेव्हलप केला असेल किंवा प्रोडक्ट डेव्हलप केला असेल, तो नंतर पेटंट कसा करायचा, सो वाचा. बाकी माहिती सर सांगतीलच तुम्हाला. त्यानंतर ही कधी लिहिली होती? ही 2023 ला. अच्छा, 2023. आणि पहिली बुक कोणती होती तुमची? पहिली बुक होती फंडामेंटल ऑफ प्रोग्रामिंग. आहे यात ती? नाही, तिची हार्ड कॉपी नाहीये. ओके, तिची हार्ड कॉपी नाहीये, ऑनलाईन होती ती. सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे. हार्ड कॉपी पण आहे, पण आता सध्या माझ्याकडे इथे. ओके. बाकी ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठल्या पब्लिकेशन मधून छापल्या होत्या? हे नामिया प्रेस USA आहे सर. ओके. हा, 2 ISBN नंबर असतात त्याला. ओके. ज्या विषयावर आपण बोलतोय तेच IT आणि AI आपले जे विषय सध्या चालू होते. सध्या तेच ट्रेंडिंग सर. ट्रेंडिंग म्हणण्यापेक्षा ना आजकाल बुक्स वाचतात पण, म्हणजे कारण वाचन खूप कमी झालेलं आहे मुलांचं. नाही, वाचतात, अशातल्या प्रकार नाही वाचतात. ओके, फीडबॅक्स येत असतील ना तुम्हाला? वाचतात मुलं, बुक्स वाचतात. क्लासमध्ये पण तसं आता असं नाही राहिलं सर. पहिलं कसं असायचं की खूप म्हणजे डेअरिंग कमी असायची, मुलांना क्वेश्चन क्युरियोसिटी कमी असायची. आजकालची मुलं, आपण जे जेन झी म्हणतोय, ते खूप क्युरियस आहे असं मला वाटतं. क्युरियस आहेत पण त्यांना खूप प्रश्न पडतात सर की हे कसं काय. त्यांना ऍक्च्युली ना त्या प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जायचं असतं. आता ही गोष्ट खरी, मी तुम्हाला जसं म्हणालो की प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात. बरोबर. मुलं, मला असं वाटतं की आता बऱ्यापैकी स्टडीयस, क्युरियस आहे, वेळ मिळत नाही असं म्हणू शकतो आपण. मिळत नाही. पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांना जर व्यवस्थित वेळ दाखवणारा मिळाला, बरोबर, तर 100% मुलांना वेळ मिळतात. हा, एक प्रोफेसर म्हणून आणि एक, आता तुमचा पण एक मुलगा 8 वर्षाचा, एक पॅरेंट म्हणून तुम्ही पॅरेंट्सला काय सांगाल की या जनरेशनला कसं टॅकल केलं पाहिजे? कारण आपण जनरली बघतो आजकालच्या लहान मुलांना म्हणा किंवा जी 2005 नंतरची जी एक पिढी, राग खूप लवकर येतो. कसं कंट्रोल करायचं? काय? गप्पा मारा, मुलांना घेऊन बसा. लहानपणी आठवतं का, आपण आपल्या आई वडिलांना रोज हक करायचो किंवा आपल्याला कधी करायचं? किंवा माझी एक पर्सनल सवय होती की मी शाळेतून आलो की आई समजा स्वयंपाक करत असेल, संध्याकाळचं काय करत असेल, तर मग जाऊन बसायचं, जे काही आपण करायचो आपला टेप चालू करून द्यायचा. आई मी आज असं केलं, तसं केलं, शाळेत असं झालं. पण आता ते कमी झालंय. आता काय झालं, पॅरेंट्सही मोबाईलवरती आहे. एक जनरल क्वेश्चन, पॅरेंट्सना वेळ नाही आजकाल का मुलांना वेळ नाही? आज का ते कनेक्शनच नाहीये दोघांमध्ये? नाही, ते कनेक्शनच नाही. ते थोडंसं जनरेशन गॅप पडल्यासारखं झालं. मुलं, पॅरेंट्स काय करतायत सध्या सर, इन्स्ट्रक्शन मशीन झाले. इन्स्ट्रक्शन मशीन म्हणजे असं बसू नकोस, असं बस, हे करू नकोस, ते करू, आत्ताच उठ, नंतरच उठ. आणि मोबाईल त्यांना सगळ्यात प्रिय गोष्ट मोबाईल झाली का, तर मोबाईल कुठलेच इन्स्ट्रक्शन तुम्हाला देत नाही. कारण आजकाल तर लहान मुलगा रडायला लागला की त्याच्या हातात मोबाईल. त्यापेक्षा मुलांबरोबर डिस्कस करा, बाबा तू लेट उठला, तुझा जो 24 तासाचा टाइम आहे तुला दिलाय, जगात 24 तास मिळत आहेत. तू जर लवकर उठला तर तुझा दिवस लवकर चालू होईल, तुला जास्तीत जास्त टाइम मिळेल. बरोबर, तुझ्या गोष्टी एक्सप्लोर करायला. इतकं सिम्पल आहे. ऍक्च्युली हे कुठले पेड प्रमोशन नाही, बट आम्ही जस्ट एक ऑफ कॅमेरा आम्ही गप्पा मारतो तो सर आणि मी, तेव्हा सरांनी मला ते एक छान तो जार दाखवलाय. मला तो जार तुम्हाला पुन्हा एकदा दाखवायला आवडेल. तो जार म्हणजे एक तुमचा जो अनुभव होता, तो तुम्ही मला ऑफ कॅमेरा बोलले होते की शिक्षक लोक असतील किंवा स्टुडंट असतील, हा एक ऑनलाईन पण मिळतो. हा कृष्णा पाथ असा जारचं नाव आहे. ओके, खूप छान. आपल्याला भगवद्गीतामध्ये जे काही दिलंय, म्हणजे ऑब्व्हियसली प्रत्येक गोष्ट आपल्या बरोबर रिलेटेड आहे. बरोबर, आपला अँगर, आपले जी काही इमोशन असेल त्याच्यावरती रिलेटेड. आपण तुमच्यावरच टेस्ट करू. माझ्यावरतीच टेस्ट करा. तुमचा मूड काय?
माझा मूड खूप हॅपी आहे सध्या. हॅपी आहे. ओके, हॅपीसाठी इकडे दिलेलं ग्रीन. सो या बॉक्सची कन्सेप्ट अशी ऍक्च्युली यांची की तुमचा जो काही मूड असेल त्या मूडनुसार तुम्ही तो कलर इथे त्यांनी सांगितलेले आहेत आणि त्या कलरच्या काही चिट्स आहेत आतमध्ये. सो सर ग्रीन, आपण ग्रीन कलरची चिट Yes. रॅन्डमली कुठली तरी काढूया. कुठली? हा, त्याच्यामध्ये माझ्या आता हॅपीनेसचं सोल्युशन किंवा माझ्या हॅपीनेस ज्या इमोशन वरती मॅच करतायत किंवा मी याच्यावरती काय केलं पाहिजे असं बरोबर. येणार आहे. हा, त्यातलं ते हा. एक गीतेतला अध्याय. मी वाचून दाखवतो. कितवा अध्याय आलाय तुम्हाला गीतेतला? अध्याय 18 श्लोक 54. ओके. जो मनुष्य परमार्थिक अवस्थेला पोहोचतो तो परमब्रह्माची अनुभूती घेतो आणि खऱ्या आनंदाची अनुभूती करतो. त्याला ना शोक उरतो ना काही इच्छा राहते आणि तो सर्व जीवात समत्व भावतो. अशा स्थितीत तो शुद्ध भगवत शक्ती प्राप्त करतो. याला म्हणतात ब्रह्मस्मृती. म्हणजे आपल्या हॅपीनेस, आता आपण म्हणतो बरोबर. हॅपीनेस आहे, त्याच्यावरती ती त्याच्यावर एक कोट गीतेतला कोट. मला असं वाटतं की तुम्ही स्वतः एक ट्राय करावं. हा, मी पण करेलच. माझा तर मूड म्हणजे असा पीस आहे, शांत मूड आहे माझा. असा जनरली मी पॉडकास्ट मध्ये शांतच असतो कारण एक मूड आहे तो. चलो, मी एक गुलाबी कलरची हे घेतो. ऍक्च्युली मी हे ऑफ कॅमेरा पण ट्राय केलं होतं. ओके, सो मला आलाय अध्याय 2 श्लोक 71. जो सर्व इच्छा त्यागून विरक्त जीवन जगतो, सर्व मालकी आणि अहंकार सोडून दिला आहे, तो शांतीला पोहोचतो. नाईस. आणि ऍक्च्युली इकडे संस्कृत मधलं पण आहे आणि इकडे मराठीमध्ये पण कोट केलेलं त्यांनी. सो नाईस कन्सेप्ट, मस्त आहे, आवडली मला. मी ट्राय करणार. या कन्सेप्ट मागे एक कारण आहे सर. मुलं असतात, मुलांच्या वेगवेगळ्या गोष्टींना येतात. सर हे झालं, सर ते झालं, भरपूर साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी येतात किंवा स्टाफ येतात. बरोबर. स्टाफ आल्यानंतर आपण मस्तपैकी शांत बसा, आधी बसा, Try काय करा. वाटतं आणि एकदा ट्राय करा. 2 मिनिटं त्यांनी वाचलं की ते स्वतःच म्हणतात की सर मी आता Okay. माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. बरोबर. असा आलाय अनुभव एखादा? हो, आमच्या स्टाफचा सकाळीच अनुभव आलाय. आजचाच आहे? हो, आजचाच अनुभव आहे. Okay. अगदी ओके. क्लासमध्ये काहीतरी मुलांनी विचित्र मोबाईल वगैरे बाहेर काढला तर स्टाफ त्यांच्यावर रागवत होता. हा, रागवत स्टाफ माझ्याकडे आला. सर म्हणजे सर 1-2 मुलांचे मोबाईल सापडले, ते मोबाईल माझ्याकडे दिले त्यांनी. ओके. आणि भरपूर रागात होता स्टाफ. हम्म. म्हटलं चला, रागात आहे तर मॅडमला म्हणलं मॅडम या बसा बरोबर. आणि चला एक तुमची चिठ्ठी काढा. चिठ्ठी काढा. मॅडमनी मस्तपैकी ती चिठ्ठी वाचली आणि शांत झाल्या. मॅडम मला थोड्या वेळाने 5-10 मिनिटांनी म्हटलं की सर थँक्यू व्हेरी मच. म्हटलं कशाबद्दल? म्हणजे सर त्या एका चिठ्ठीमध्ये सगळं काही छान राईट केलेलं होतं. माझा राग लगेच शांत झाला. विनाकारण त्याच गोष्टी मनात धरण्यात पॉईंट नाही, मला असं वाटतं. ते तर आहेच. म्हणजे छोटीशी एक ऍज अ फन म्हणून ती ऍक्टिव्हिटी आपण ब्रेक नंतर एक थोडं अजून एक आपण आपल्या त्या गप्पांकडे येऊ. जस्ट एक क्युरिओसिटी आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायची. किंवा मी प्रत्येकच प्रोफेसर किंवा टीचिंग प्रोफेशनशी असणाऱ्या व्यक्तींना तो प्रश्न विचारतो. आजकाल मुलं फक्त कॉलेज रेडी होतात का जॉब रेडी होतात? कारण जॉबचं बघितलं ना सर, तर एक मुलगा कॉलेज पास आउट होऊन जेव्हा तो जॉब सर्च करायला जातो, 15-20 हजाराचा जॉब मिळणं पण खूप अवघड बनतं. आणि त्यांनी कॉलेजसाठी खूप काही 4 वर्षाचा टाइम स्पेंड केलाय, त्याच्या पालकांनी एवढी सगळी फीज स्पेंड केली आहे, खूप काही कदाचित त्याच्या पॅरेंट्सचं भविष्य अवलंबून असेल त्या एका गोष्टीवर. बरोबर. सो काय वाटतं, कुठे कमी पडतंय? कॉलेज कमी पडतंय, स्टुडंट कमी पडतंय, किंवा आई वडील म्हणून त्यांना काही अजून मुलांसाठी वेगळं करण्याची गरज आहे? काय होतंय नेमकं? हा प्रश्न ऍक्च्युली सर खरंच खूप इम्पॉर्टंट. हा प्रश्न पण याच्यावरती कसं आहे सर, आताच्या एनईपी जो पॅटर्न आलाय एनईपी 2020 मध्ये, मुलांना प्रॅक्टिकल वरती जास्त भर देण्यात आलेला आहे. मुलांचे जे पहिले मागच्या सिलेबसमध्ये जे प्रॉब्लेम्स होते की थेरी जास्त होती, प्रॅक्टिकल कमी होते, मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज मिळत नसायचं. आता मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज जास्त दिलं जातंय. मुलं आता, मला असं वाटतं की AI, ChatGPT यांच्याकडनं जी इन्फॉर्मेशन घेऊन ते मुलं इतकं नॉलेज ग्रहण करतायत, आय थिंक ते जॉब रेडी आहेत. ते जॉब रेडी होत आहेत. फक्त मुलांनी त्याला पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. रिफ्लेक्शन दिसत नाहीये. रिफ्लेक्शन कसं दिसत नाहीये सर, तर बरेच मुलं आहेत ना, ते त्या गोष्टीला सिरियस घेत नाहीत. मला असं वाटतं, जर तुम्ही मला एखादा समजा विचारलं की परत क्लासमध्ये जाऊन बसायला आवडेल का, बरोबर, तर 100% सांगेल. मी 100% सांगेल की माझ्या कॉलेज डेज मध्ये जिथे मला सगळ्यात जास्त नॉलेज मिळणार होतं, अशा क्लासमध्ये, अशा बेंचवरती जाऊन मला बसायला नक्की आवडेल. आणि उलट करू आपण, जर स्किप करायचं असतात त्यावेळेसचा क्लास एखादा तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होते,
स्किप करायचे कॉलेज, या सरांचं लेक्चर नाही करायचं मला, असे असे कोण होते तुमचे? असं फिजिकल एज्युकेशनचा एक क्लास असतो बघा तुम्ही, नेहमी ते बाहेर घेऊन जातात बऱ्याचशा एक्सरसाइज करायला, तर असा क्लास मी नक्कीच तेव्हाही मिस करायचो. ओके. मी आता सॉरी, ऍक्च्युली एकच आहे, ऍक्च्युली आपण आपल्या हेल्थ रिलेटेड सिरियस असायला हवं, पण त्यावेळेस कॉलेज लाईफ मध्ये ते नसतं. ते तर आहेच. पण क्लासेस दुसरे, एखादा क्लास तुमचा मिस झालाय, बरोबर, तर तो किंवा मी तो मिस केलाय, तर त्याच्या पेक्षा किंवा त्याच्या ऐवजी मला दुसरीकडे कुठेतरी त्यापेक्षा चांगलं नॉलेज मिळालं असेल, या हेतूने एखादा क्लास मिस झाला असेल. एक नवाजुद्दीन सिद्दीकींचा मी एक ऍक्टिंग कोर्स जेव्हा मी जॉईन केला होता, तेव्हा त्यांनी एक खूप छान सुंदर वाक्य बोलले होते रिटेक बद्दल. आर्टिस्ट रिटेक घेतात, खूप सारे आर्टिस्ट एखादा परफॉर्म करत असताना. तर ते बोलले होते की तुम्ही 1 नाही 2 नाही, तुम्ही 32 वेळा, तुम्ही 40, 50, 100 रिटेक करा, पण तुम्हाला ही गॅरंटी असली पाहिजे की तुमचा जो नेक्स्ट टेक आहे तो पहिल्या टेक पेक्षा चांगला होणार, बेटर असला पाहिजे, बेटर असलाच पाहिजे. ही जाणीव तुम्हाला असली पाहिजे. 100%. मग तुम्ही 100 टेक घ्या, पण मग पहिल्या टेक पेक्षा 100वा टेक काहीतरी खूप चांगला असला पाहिजे. सो तेच की एक क्लास जरी मिस केला तरी मग नॉलेज काहीतरी बाहेरून तेवढं नॉलेज आपल्याला आलं पाहिजे, त्याच्यासाठी विनाकारण क्लास मिस करायचे, बाहेर फिरायचं किंवा कॉलेजचं नाव काढून बाहेर फिरणं. मग तुम्ही ह्या मुलांकडनं जे तुम्ही म्हणताय जॉब रेडी, त्याची नाही तुम्ही अपेक्षा बाळगू शकता. बरेच लोक आहेत म्हणजे जे कॉलेजचं नाव सांगून कॉलेजला येतात आणि घरचं नाव सांगून मग बाहेर फिरतात. हो, असा एखादा आला असेल ना अनुभव? आहेत ना, येतात. ज्यावेळेस आम्ही पॅरेंट्सच्या ग्रुपला मेसेज टाकतो की आज हा पाल्य किंवा दिस स्टुडंट इज ऍबसेंट, दीज आर द स्टुडंट्स आर ऍबसेंट फॉर टुडेज लेक्चर, तर त्याच्यात मुलांचं नाव असतं. ओके, रोज जातात मेसेज? रोज, डेली. त्यांच्या ERP वरती जातात, त्यांना व्हॉट्सअप मेसेज जातात, पॅरेंट्सला व्हॉट्सअप मेसेज जातात मुलांच्या नावानिशी. मग अशाच पॅरेंट एखाद्या वेळेस कॉल करतात, सर शुभेच्छा या घरचे. मग आम्ही सांगत असतो की तो कॉलेजला नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या कुठे येतो. कॅम्पसमध्ये आला की तो माझ्या कस्टडीत असतो. बरोबर. काय म्हणता येईल, खूप गरजेचं झालंय हे का कसं, काय गरजेचं नाही म्हणताय ना, आहे मुलं सिरियस आहेत. मध्यंतरी खूप साऱ्या न्यूज अशा पण यायच्या, जसं की म्हणजे खोल्याम बोलायला काय हरकत नाही, प्रेम प्रकरण झाली, हे झालं ते झालं. प्रेमाला विरोध नाही, प्रेम असावं, बट मग ते कॉलेजमध्ये पण एक खूप त्याचा इन्फ्लुएन्स खूप जास्त आहे. एक बॉलिवूड असू शकतं, एंटरटेनमेंट असू शकतं, एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे, बॉलिवूड आहे, सगळं आजकाल तर सोशल मीडिया आहे, पण बऱ्याचशा इन्फ्लुएन्स करतात त्या गोष्टी. सो तुमचा काय टेक आहे त्यावर, मुलांच्या त्या गोष्टींवर? प्रेमावरच, इन जनरल प्रेमावरच काय टेक? म्हणजे प्रेम ऍक्च्युली असं काही नसतं, तुमचं आमचं सेम असतं. एक कविता. हो, तर मुलांना ना आता प्रेमाची व्याख्याच माहित नाही. माझं असं म्हणणं आहे की प्रेम हा शब्द जगामध्ये नाहीच आहे. प्रेमाऐवजी जर आपण त्याला रिप्लेस केलं केअर म्हणून, तर कदाचित खूप चांगला इम्पॅक्ट पडेल. नाईस. आपण कुणावर प्रेम करतो? आपण आईवर प्रेम करतो, आपल्या बायकोवर प्रेम करतो, मुलांवर प्रेम करतो. म्हणजेच काय करतो आपण? त्यांची केअर करतो. पण इकडे प्रेमाचा वेगळा अर्थ घेतला जातो. ऍक्च्युली तो शब्दच नाही, मला असं वाटतं, किंवा तो त्याला थोडंसं मॉडिफाय केलं तर वय नाहीये. आता काय करायचंय तुम्हाला? आता युद्धाचा टाइम आहे तुमचा, मस्तपैकी छानपैकी तुम्ही स्वतःला प्रिपेअर करा. एकदा तुम्ही प्रिपेअर झाले, छान जॉब मिळाला, सगळ्या गोष्टी मिळाल्या, तर तुम्ही म्हणजे सगळ्या गोष्टी करू शकतात. आणि त्या गोष्टी करणंच आहे सर. पॅरेंट्सनी मुलांबरोबर ह्या गोष्टीबद्दल छानपैकी डिस्कस केलं पाहिजे. बट याचं उलट होतं, डिस्कस होत नाहीत या गोष्टी घरात. म्हणजे मला पण की मी ऍज अ एक स्टुडंट म्हणा किंवा एक मुलगा म्हणा, मी आजही घाबरतो या गोष्टी घरी डिस्कस करायला. ऍक्च्युली तुम्ही घाबरण्यापेक्षा ना पेरेंट्स घाबरतात की माझ्या मुलाबरोबर कसं बोलू. मला काय म्हणायचंय, सगळं काही होऊन गेल्यानंतर निस्तारायचं तुम्हालाच आहे ना. बरोबर, सगळ्या गोष्टी तुम्हालाच हँडल करायच्या ना, त्यापेक्षा बोला ना मुलांबरोबर. बोला. म्हणजे एक खूप छान कोट आहे, अगर बहुत ज्यादा प्यार होगा तो इनकी शादी करा दो, नफरत हो जाएगी. नाईस. ऍक्च्युली आता हे ऑफ द रेकॉर्डच घ्या. नाही, ऑन द रेकॉर्डच चांगलं आहे या गोष्टी. बरं, तुमचं अरेंज मॅरेज होतं का लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज. ओके, अरेंज नंतर मग लव्ह. अरेंज लव्ह. ओके, नाईस. काय किती मुली बघितल्या त्याच्यानंतर? मी जास्त मुली नाही बघितल्या, आपण हळूहळू मागे जाऊ. 2-3 मुली बघितल्या होत्या सर. ओके. 3-1 मुली बघितल्या होत्या. तिसरी जी आहे ती फायनल झाली.
आणि मॅम आणि तेव्हा पण सेम प्रोफेशन. मी ऍक्च्युली तुम्ही दोघं सेम प्रोफेशन आहे म्हणून मला हा एक प्रश्न आला की माझी पण कम्प्युटर इंजिनिअरिंग होती. बरोबर. आमच्या मॅडमची पण कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, त्या अमृतवाडी म्हणून पास आउट आहेत. बरोबर. हा, कारण तुम्ही दोघं पण सेम फील्ड आपल्या जसं गप्पा झाल्या म्हणून म्हटलं एक असू शकतं. तेच. ओके, सो आपण एक पुन्हा त्याच गोष्टीवर येऊ सर, की जो एक मला विचारायचं होतं तुम्हाला, की जो तुमचा एक याला रिसर्च अनालिस्ट म्हणून तुम्ही जो जॉब करता, काय एक्सपिरियन्स आहे युएसचा जो जॉब तुम्ही करता? हो, नाही रिसर्च जॉब नाही, तिथे माझी पोस्ट डॉक फेलोशिप झालेली आहे. ओके, पोस्ट डॉक फेलोशिपचं होतं. मला त्याच्यावर करंट लिहून. हो, करंटली रिसर्च अनालिस्ट नाही, तिथे मी माझी रिसर्च सुपरवायझर. ओके, रिसर्च सुपरवायझर म्हणून माझं सिलेक्शन तिथे झालेलं आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये. हो, क्राऊन युनिव्हर्सिटी आहे इंटरनॅशनल. तिथे त्याचे 3 हेड ऑफिस आहेत. एक आफ्रिकेमध्ये आहे, नायजेरियामध्ये, जिथे मी माझे पोस्ट डॉक कम्प्लीट केली. ओके. एक युएसए मध्ये आहे, अमेरिकेमध्ये, साऊथ अमेरिकेमध्ये, आणि एक बहुतेक न्यूयॉर्क मध्ये आहे. ओके. तर 3 गेला होता तिकडे? नाही, ऑनलाईन कोर्स होता. ओके, ऑनलाईन. पीएचडी फुल टाइम असते, आणि पीएचडी नंतर पोस्ट डॉक जे असतं ते 1 वर्षाचा कोर्स असतो. त्याच्यामध्ये आपण पहिले तर इंटरव्ह्यू दिला जातो. मग इंटरव्ह्यू मध्ये आपलं सिलेक्शन होतं, आपला टॉपिक सिलेक्ट होतं, आपल्याला आपला टॉपिक फायनलाइज होतो, गाईड मिळतो, आणि गाईडच्या अंडर आपल्याला आपलं रिसर्च ऍक्टिव्हिटीज करावं लागतात. जसं पेपर पब्लिकेशन असेल, रिसर्च आर्टिकल पब्लिकेशन असेल, बुक पब्लिकेशन असेल, थेसिस असतो आपला, तो सबमिट केला की. तुमचा काय टॉपिक होता थेसिसचा? माझा आयओटी, जसं मी तुम्हाला सांगितलं की आयओटी मध्ये माझा पीएचडीचा पण टॉपिक तोच होता, आणि पोस्ट डॉकला मला एक्सटेंड करावं लागलं त्याला. बरोबर. खूप छान टॉपिक होता माझा, आयओटी ऍप्लिकेशन्स इन ऍग्रिकल्चर, सस्टेनेबल इंडस्ट्री अँड डेव्हलपमेंट. ओके. ऍग्रिकल्चर मध्ये काय वाटतं, काय नवीन होईल ऍग्रिकल्चर? कारण खूप आता सध्या तर वेदर फॉरकास्टिंग जी आहे ना सर, हा आयओटीचाच एक पार्ट आहे, की आपल्याला असं नाही वाटत कधी कधी खूपच काहीतरी गलत आहे? कारण की मला ज्या दिवशी मेसेज येतो की आज या भागांमध्ये पाऊस पडणार आहे, नेमका त्याच दिवशी पाऊस नाही पडत, आणि ज्या दिवशी काय मेसेज नसतो आलेला त्या दिवशी एवढा पाऊस की खूप. ही त्या सिस्टमची दुसरी बाजू आहे. म्हणजे कारण की बरंच त्यात हे, म्हणजे जसं आपण टेक्निकली आपण म्हणतो की मी टेक्निकली खूप साऊंड होणार आहे, किंवा आपल्याला खूप टेक्नॉलॉजीच्या मागे पडणार आहेत, पण आपण तेवढं आपलं स्वातंत्र्य पण गमावून बसणार आहे. जसं की आजही मेसेज आलेला होता की आज खूप पाऊस पडणार आहे नाशिक, रेड अलर्ट, येलो अलर्ट, नाशिक, धुळे वगैरे, मालेगाव ह्या साईडला आज खूप पाऊस असणार आहे, आणि आज नाशिकला काहीच पाऊस नाही. तो सिस्टम कुठे कुठे फेल होते ती. येस, वेदर साठी तर खूप, म्हणजे वेदरसाठी तर खूप मीम पडलेले असतात, त्यांच्यावर खूप मेसेजेस असतात की कधीच वेदर फॉरकास्ट बरोबर येत नाही. ऍग्रिकल्चर मध्ये अजून काय ऍग्रिकल्चर मध्ये आता डेव्हलपमेंट होणार अजून? कारण आता सध्या शेतकऱ्यांचे हाल आता क्रॉप बघतोय खूप, कारण ओला दुष्काळ जो आलाय सध्या, आता खूप हाल आहेत शेतकऱ्यांचे. आता सॉइल मॉइश्चर डिटेक्शन सिस्टम आहे. ओके. त्यामध्ये तुमच्या सॉइलची तुम्ही परीक्षण करू शकतात, कुठलं पीक त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही वेगवेगळे क्रॉप डिटेक्शन्स आहेत, म्हणजे क्रॉप डिसीज डिटेक्शन आहेत. बऱ्याच वेळेस काय होतं, एखादा वेगळाच रोग पडतो त्या पिकांवरती, तर ते शेतकऱ्यांना कळत नाहीत, आणि मग काहीतरी औषध देण्यापेक्षा त्याच्यावरती ते हळूहळू ह्या गोष्टी इतक्या आपल्या फील्डमध्ये येणार आहे सर, या सगळ्या, आणि ऑटोमेशन कडे जाणार आहेत. थोडक्यात आयओटी म्हणजे ऑटोमेशन, किंवा कुठलंही सिस्टम म्हणजे ऑटोमेशन. सध्या फक्त मला नाही जायचं, मला माझ्या शेतामध्ये, तर मी इथून मिस कॉल देऊन मोटर चालू करू शकतो. मिस कॉल दिला की मोटर बंद होते. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल आल्यात, त्याचा तो फ्लेम तिथे येतोय सर. बरोबर. तुमची सुरुवात कशी झाली होती या इंडस्ट्रीकडे वळण्याची? टीचिंग मध्ये? नाही, ओव्हरऑल आयटी मध्येच, इंजिनिअरिंग मध्येच, कारण त्यावेळेस तर एवढं नव्हतं शिक्षणाचं. घरी होता वातावरण? घरी वातावरण नव्हतं, घरी वातावरण बिलकुल. शिर्डी सारख्या एखाद्या ठिकाणावरून आज युएस पर्यंत पोहोचणं, पण आपण म्हणतो ना, जसं आई वडिलांचा खूप सपोर्ट होता. बरोबर. तर त्यांचं सर्कल खूप छान होतं, वडिलांचं खूप ओळखी होत्या. वडील काय करायचे? वडील शेतीच करायचे. ओके. पण त्यांचे ओळखी होत्या, म्हणजे शिक्षक लोकांबरोबर. आपण म्हणतो ना, जगात मला असं वाटतं की गुरु म्हणजे आपला मेंटर असावा. तर मग वडिलांना शिक्षकांबद्दल खूप आदर असायचा. तर मग हे कोणी शिक्षक आले की माझ्या मुलांनी काय केलं पाहिजे, माझ्या मुलांनी काय केलं पाहिजे. मग असं हळूहळू तिथून एखाद्या शिक्षकांनी लगेच डिप्लोमाला घ्या ऍडमिशन, कम्प्युटरला घ्या ऍडमिशन, डिप्लोमा कम्प्युटरला. आधी डिप्लोमा केला. 10वी नंतर डिप्लोमा केला, डिप्लोमा नंतर डिग्री नंतर एमई नंतर पीएचडी, आता पोस्ट डॉक. आता चालू आहे आपलं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये व्यवस्थित काम सुरू आहे.
बरोबर. ते कोणते सर होते, म्हणजे असं काही आठवतं का की हे सर होते ज्यांनी टर्निंग पॉइंट दिलाय माझ्या आयुष्याला एक, असं कोणी आठवतं आयुष्यात, म्हणजे अदर दॅन पॅरेंट्स, एखादा शिक्षक कोणी? शिक्षक भरपूर होते सर, शिक्षक भरपूर होते. कारण आज तुम्ही टीचिंग फील्ड मध्ये आहात, तुम्ही बऱ्याच लोकांना स्टुडंट्सला सल्ले देता, असं तुमच्या वेळी कोण होतं? निकम सर आहेत, जे आता आम्हाला इथे प्रिन्सिपल पण आहेत. ओके, ते प्रिन्सिपल आहेत म्हणून त्यांचं नाव घेत नाही. कदाचित सरांनी कधी जर पॉडकास्ट बघितला तर त्यांनाही कळेल की सरांनी खूप गाईड केला. ओके, आम्ही खूप लहान होतो, तर सरांनी वडिलांना सांगून असं करा, मुलांना तसं करा. त्यांची ओळख कॉलेज आधीची कॉलेजच्या आधीची ओळख आहे. ओके, ते एक म्हणजे चांगले गाईड तुम्हाला मिळाले. आणि आता तुम्ही जेव्हा मुलांना गाईड करता, तो काय अनुभव आहे सर? आहेत तेवढे पेशन्स मुलांमध्ये आहेत मुलांमध्ये? मला जे तुमच्या वेळी मुलांमध्ये जे पेशन्स होते ते आहेत आज? आहेत अजूनही. 2012ची बॅच असेल, 11ची बॅच असेल, ते मुलं अजूनही गुरुपौर्णिमेला किंवा आता लास्ट इयरला कुठल्या इयरची बॅच आहे? आता ही 2025-26 ची बॅच आहे. नाही, ही ऍडमिशन 4 वर्ष आधीची ना? नाही, लास्ट इयरला जे आहेत आता लास्ट इयरला 2020-21 ची बॅच. बरोबर. तर मुलं आहेत सर, कॉन्टॅक्ट मध्ये असतात, मुलं कॉल करतात, मुलं आत्ताचे, मी आत्ताच्या स्टुडंट बद्दल बोलतो, आता जे स्टुडंट आहेत. आताचे पण काही मुलं आहेत जे नक्कीच मेसेज करतात, कॉल करतात की सर असं असं झालंय, असं असं करायचंय. काही मुलांना आपण आता मागे आमचा एक खूप गुणी मुलगा आहे, अथर्व आयरे म्हणून, तर त्याला बाहेर एमएस करतो आहे. ओके, अमेरिकेमध्ये. खूप छान पद्धतीने त्याला ते लेटर ऑफ अप्रुव्हल आपण देतो. बरोबर. तर खूप छान पद्धतीने मला 8 दिवसापूर्वी मेल आला सर. ओके, मेल आला की आय एम डुईंग व्हेरी वेल सर. छान फोटोग्राफ्स पाठवले त्यांनी कुकिंग करतानाचे. अच्छा. आणि खूप छान रमला येतो तिथे, आणि मला 100% गॅरंटी की तो खूप छान करेल तिथे. नक्कीच. युएसचा विषय आपण काढलाच आहे. युएस मध्ये जसं आता बऱ्याच पॉलिसीज चेंज झाल्या, H1B विजाच्या पॉलिसीज चेंज झाल्या, जॉब करणं अवघड झालं जरा युएस मध्ये. कदाचित म्हणजे $1,00,000 फीस भरायची, टॅक्स आपण म्हणतो, टॅक्स भरायचा $1,00,000 जर तुम्हाला जॉब करायचा असेल वर्षाला. जेवढी त्याची पेमेंट नाहीये तेवढं त्याला टॅक्स भरावा लागणार. ही पॉलिसी ठीक आहे, हा ग्लोबल इश्यू आहे किंवा ग्लोबल तो डिसिजन असेल, पण जर ह्या मार्केटने आपल्या इंडियन्सचे जॉब जर थोडेसे नाकारले किंवा कमी केले, तर 100% आपले इंडिया डेव्हलपमेंट, म्हणजे हे कदाचित वेगळं वाटू शकतं तुम्हाला. बरोबर. पण बघा तुम्ही आजूबाजूच्या किंवा ज्या सगळ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत ना, त्यांचे सगळे सीईओ जे आहेत ते 99% इंडियन्स आहेत. बरोबर. मग जर आपले इंडियन्स बाहेर जाणं बंद झालं, तर आपण इथेच आपलं आयटी ग्लोबल हब तयार करू शकतो ना. 100% होणारच आहेत. आणि याला 100% आता म्हणजे गव्हर्नमेंटने पण त्याला पाठिंबा दिला आहे की आपल्याला त्याच्यावरती जायचं. जसं आता तुम्ही बोलले की करू शकतो, आतापर्यंत का नाही झालं, काय वाटतं? आयटी इंडस्ट्री फक्त सर्व्हिस इंडस्ट्री म्हणूनच वर आली का? कारण की जर बघायला गेलं तर ऑल ओव्हर ग्लोबली आपलं आयटी मध्ये कॉन्ट्रीब्युशन ऍज अ सर्व्हिस इंडस्ट्री म्हणूनच बघितलं जातं. बरोबर. कारण आपण इंडियाकडे ऍज अ सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणूनच बघितलं. जो एक 1999 मध्ये जो एक बूम आला होता आयटीचा, 2000, कारण कन्व्हर्ट होणार होतं त्यावेळेस, तर त्यावेळेसच्या बूम पासून इंडियन आयटी इंडस्ट्री जी आहे ती फक्त सर्व्हिसवरच भर देत गेली का? नाही, कारण इनोव्हेशन्स मध्ये एवढं भारताचं जेवढं असेल आता सध्या आहे चालू. मागच्या 2-3 वर्षापासून आयटी इंडस्ट्री, जसं इन्फोसिस असेल, विप्रो असेल, बऱ्याच मोठमोठ्या आयटी कंपन्या आहेत. बट मग अजून इंडिया, जसं आता एआयचं जसं आहे जनरेशन, चॅट जीपीटी आलंय, जेमिनाय आलंय, हे आलंय, इंडिया अजून का नाही असं समोर येत आहे आयटी मध्ये एवढं? कारण आयटी एवढं चांगलं स्ट्रॉंग असून, इंडियन आयटी इंडस्ट्री खूप स्ट्रॉंग आहे, तरी पण अजून का असे काही प्रोडक्ट समोर येत नाही? आता काय झालं आपलं, बघा एक खूप छान सर्वे आहे एक, की चायना, आणि मुलांना मी नेहमी सांगतो की मोबाईल बघणं कमी करा, मोबाईलवरती गेम खेळणं कमी करा. बरोबर. ज्या बाहेरच्या कंट्रीज आहेत ना, ते गेम्स बनवतात मुलांसाठी. तुम्ही जर बघितलं असेल, ते जे काही फेमस गेम्स आहेत ना, ते सगळे बाहेरच्या कंट्रीने आपल्याला दिलेले आहेत. का? तर आपल्यावरती त्यांना एक बॉम्ब टाकायचा आहे. तो बॉम्ब तसा नाही टाकता येणार ना, तर तो बॉम्ब असा टाकू. म्हणजे मुलांना आपले जे क्रिएटिव्ह ब्रेन्स आहेत, बरोबर, त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये इतकं बिझी करायचं की त्यांची क्रिएटिव्हिटी अगदी संपली पाहिजे किंवा ते फ्रस्ट्रेशन मध्ये गेले पाहिजे. बरोबर. मागे एक तो पोकेमॉन गो म्हणून एक गेम होता, त्यात लोक लिटरली आत्महत्या करत. ब्लू व्हेल नावाचा एक गेम होता, त्यात पण लिटरली 100% मुलं आत्महत्या करत होते. 100%.
हाच गेमच तसा गाईड करायचा. ऍक्च्युली हाच एक मोठा बॉम्ब आहे सर आपल्यावरती. म्हणजे मला असं वाटतं की याच्यावरती गव्हर्नमेंटने 100% विचार केला पाहिजे. बरोबर. मुलं कंटिन्युअसली समजा गेम खेळतायत किंवा काहीतरी वेगळं सर्च करतायत, याच्यावरती कुठेतरी कंट्रोल आला पाहिजे. पण मग हाच कंट्रोल जेव्हा आता नेपाळ मध्ये झाला, नेपाळमध्ये आता त्यांनी कंट्रोल करायचा प्रयत्न केला. कंट्रोल ठीक आहे, तो एक वेगळा इश्यू होता की त्यांनी स्वतःची बाजू लपवण्यासाठी तो प्रयत्न केला. बरोबर. पण एक यांनी जो एक पण सोशल मीडियावर जे त्यांना दाखवण्यात आलं की जसं हे जेनझी प्रोटेस्ट जो होता तो फक्त ऍप बंद केले म्हणून झाला, हे ते त्यांच्या बिचाऱ्यांचे वेगळे सोशल इश्यूज होते, तिथल्या सरकारला घेऊन त्यांची एक नाराजगी होती. इंडियामध्ये जर असा एखादा प्रयत्न झाला की ऍप बंद करायचा, जसं टिकटॉकच्या वेळी पण खूप विरोध झाला होता, टिकटॉक बंद झालं तेव्हा विरोध झाला, खूप विरोध झाला. काय वाटतं पुढे होईल सर? जर विचार केला ना तर ह्या गोष्टीमध्ये 100% काम होईल. आणि मी माझ्या मुलांना नेहमी सांगत असतो, तुम्हाला गेम खेळायचा ना, स्वतः बनवा. स्वतः बनवा, खेळा, 100% खेळा. त्याच्यामध्ये तुम्हाला एरर समजतील, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे लूप होल्स समजतील आणि करा ना डेव्हलप. स्वतः करा डेव्हलप, त्याच्यात हिट होऊ शकतात. मी मुलांना अजून एक गोष्ट सांगतो नेहमी की इंजिनिअरिंग इज नॉट अ करिअर. इंजिनिअरिंग हे एक एज्युकेशन आहे. त्याला एज्युकेशनच्या हिशोबाने बघा. करिअर तुमचं काहीही असू शकतं. जिथनं पैसा मिळतो त्याला करिअर म्हणतात. बरोबर. इंजिनिअरिंग करून तुम्ही स्विमिंग मध्ये जा, तुमचं स्विमिंग मध्ये करिअर होऊ शकतं. इंजिनिअरिंग करून डान्सिंग मध्ये जा, तुमचं डान्सिंग मध्ये करिअर होऊ शकतं. इंजिनिअरिंग करून टीचिंग मध्ये या, तुमचं टीचिंग मध्ये करिअर होऊ शकतं. बट एक आता जसं जनरली माझा एक पर्सनल अनुभव तुम्हाला सांगतो की माझं बीटेक कम्प्लीट केलं डेअरी टेक्नॉलॉजी म्हणून. मी डेअरी टेक्नॉलॉजिस्ट झालो, मी जॉबही केला. पण मग नंतर जी माझी एक एंटरटेनमेंट इंडस्ट्रीकडची ओढ होती, मी आलो या इंडस्ट्रीमध्ये. इंजिनिअरिंग एज्युकेशन होतं तुमचं, घरच्यांचं करिअर काहीतरी वेगळं असतं. घरच्यांचं आजही असंच आहे की तू जॉब करायला पाहिजे होता, तू जॉब कर, असं अजूनही असतं. माझ्या मागे अजूनही बोलतात घरचे की तू जॉब कर, हे कर, ते कर. ऑब्व्हियसली त्यांना पण माझी एक ते जी सिक्युरिटी आहे की लाईफ सिक्युअर असलं पाहिजे, हे ते तोच एक थॉट आहे त्याच्यामध्ये, काळजीपोटी. पण मग कधीतरी मला असं वाटतं की ऍज अ स्टुडंट मी ती सीट वेस्ट केली का? कारण नाही, मी जेव्हा बीटेक शिकत होतो, ऍक्च्युली माझ्या जागी जर दुसरा कोणी असता तर तो कदाचित शिकून जॉब करत असता. जसं आता तुम्ही बोलले ना की इंजिनिअरिंग करून तुम्ही कुठेही जा, मला असं वाटतं इंजिनिअरिंग हा एक ऍटिट्यूड आहे सर. बरोबर. म्हणजे इंजिनिअरिंग शिकायची का, तर ठीक आहे, एक तुम्हाला छान डिग्री मिळणार आहे, तुम्ही कुठेतरी जॉब रेडी होता, छान पैसा कमवता. पण इन इंजिनिअरिंग यू कॅन ऑल्सो लर्न हाऊ टू हॅव अ डिफरंट टाइप ऑफ ऍटिट्यूड. इन अ पॉझिटिव्ह वे. म्हणजे मुलांना ऍटिट्यूड खूप गरजेचा आहे. अदरवाईज आता तुमच्या बोलण्यातून जी लकब येते ना, ही तुमच्या आहे त्या करिअरमुळे नाही, तर तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये एज्युकेशन पहिलं केल्यामुळे तो ऑब्व्हियसली जसं मॅनर्स, एटिकेट्स, सगळ्या गोष्टी त्याच्यावरती डिपेंड असतात. मी तुम्हाला जसं विचारलं ना की तुमचे कोण सर होते, मला आजही आठवतात आमच्या कॉलेजचे एक नितीन खोडवे सर म्हणून एक होते. आमचं कॉलेज आम्ही युथ फेस्टला जात होतो, तेव्हा एक इव्हेंट होता ज्यात कोणी पार्टिसिपेट करत नव्हतं, ऍक्टिंगचा इव्हेंट होता तो. आणि सर आले, सरांसमोर मी आमचा तेव्हा जो डान्स टीचर होता, एक बाहेरून आम्ही बोलवलं होतं त्या व्यक्तीला, तो माझ्या एवढाच होता, असं कॉलेजचा स्टुडंट होता तो, पण तो आम्हाला डान्स शिकवायला यायचा. सो त्याची ऍक्टिंग मी करून दाखवली सरांना, आणि सरांसमोर मी सरांची ऍक्टिंग करत होतो त्या दिवशी, कारण सरांनी सांगितलं की मुलं म्हणतात म्हणजे तू करतो तर तू कर. मी सरांसमोरच सरांचीच ऍक्टिंग केली. सरांना त्या गोष्टीचा राग नाही आला, त्यांनी मला प्रमोट केलं की तू जा, मग तुला येतंय ना, तू एखाद्या माणसाला जर हुबेहूब त्याचे हावभाव बघू शकतो, सगळं करू शकतो, जा तू. कदाचित मग ते माझ्यासाठी एक टर्निंग पॉईंट होतं की सरांनी मला ढकललं त्यावेळेस, लिटरली मला ढकललंय स्टेजवर त्यांनी. आणि आज मी सिरियल्स वगैरे जेव्हा करतो त्यावेळेस मग आठवतं कधी कधी की सरांनी जर ढकललं नसतं तर कदाचित मग हिंमत आली नसती. ते तर आहेच. नाही, आता पुश करावंच लागतं सर मुलांना पुश करावंच लागतं. पेरेंट्सने, स्टाफने, टीचर्सने पुश केलं की मुलं करतात. आणि मला असं वाटतं की पहिल्यापेक्षा मुलं खूप छान करतात त्यांच्या करिअरमध्ये. बरोबर. मुलांचे मार्क्स म्हणजे जे मार्कशीटवरती आज आहेत त्याच्यावरती त्यांचं भविष्य अवलंबून नाहीये, बिलकुल नाहीये. हा एक खूप मोठा समाजातला म्हणा किंवा कुठला म्हणा एक खूप मोठा फॅक्टर आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर कॉलेजमध्ये असाल किंवा शिक्षणाच्या फेजमध्ये कुठेही असाल तर फक्त तुम्हाला मार्क्सच विचारले जातात. 10वीला किती होते, 12वीला किती होते, डिग्रीला किती आहेत, एवढंच. मी माझ्या मुलांना खूप फनी ट्रिक सांगितलेली याच्यावरती, की म्हटलं पुढच्या 4 वर्षात तुमच्या घरी कोणी ना कोणी येणार आहेत. बरोबर. आणि ते मोठेपणाने विचारणार आहेत की काय रे, सांग काय रिझल्ट आहे तुझा, किंवा किती मार्क होते तुला 10वीला. बरोबर. तर हळूच विचारायचं की
काका तुम्हाला जेवढे होते त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त आहेत. बरोबर म्हणजे बरोबर आहे ऑब्विसली. कारण डिमोटिवेट होण्यापेक्षा मोटिवेट व्हा थोडं त्या गोष्टीतून. मुलांनी नेहमी, मी सांगतो सर, कुठल्याही फील्डमध्ये जाऊ देत, मुलं इतके बेस्ट करतात. बरोबर. आज तुमच्यासारखेच काही मुलं आमचे व्हिडिओ शूटिंग करतात. ओके, नाईस. खूप छान व्हिडिओ शूटिंग करून फर्स्ट इयरला, सेकंड इयरला, थर्ड इयरला असताना छान पैसा कमवत आहेत. हो, ऑब्विसली स्वतःचा पॉकेट मनी त्याच्यावरती काढतायत. खूप मोठी गोष्ट आहे ही. आपण त्याच विषयावर होता की एक जसं स्टार्टअप, तुम्ही 3 स्टार्टअप सोबत मला वाटतं काहीतरी काम करता स्वतः. काय नॉलेज बेस असला पाहिजे एक स्टार्टअप ओपन करण्यासाठी, किंवा काय फंडिंग्स कसं मॅनेज स्टार्ट प्रोसेस? मुलांनी सगळ्यात पहिले ना डोळे छान ओपन ठेवले पाहिजे, छानपैकी. बरोबर. आणि समाजातले प्रॉब्लेम्स शोधले पाहिजे सर. म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. तुम्हाला प्रोडक्ट काढायचे, कुठलाही प्रोडक्ट. आज एंटरप्रेन्योरशिप किंवा स्टार्टअप म्हणजे काय? स्टार्टअप म्हणजे आपण आपल्या डेव्हलपमेंट मधून काहीतरी आपल्या एखाद्या सोसायटीच्या घटकाला काहीतरी देतोय. तो प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी काहीतरी प्रोडक्ट देतोय. तर तुम्ही जर प्रॉब्लेम शोधलेत ना, तर तुम्हाला ऑटोमॅटिक त्याच्यावरती सोल्युशन शोधता. म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा प्रकार तोच आहे की गो टू द सोसायटी, अंडरस्टँड द प्रॉब्लेम, फील द प्रॉब्लेम, स्टडी ऑन इट. अगदी त्याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करा. बरोबर. गायडन्स घ्या. आज मुलं बोलत नाहीयेत. मुलांना असं वाटतंय की मला सगळं माहिती आहे, मी काही बोललो तर माझं आयडिया कोणीतरी काढून घेईल किंवा काय वगैरे वगैरे वगैरे. नाही, तुम्ही तुमच्या सिनियर्स बरोबर बोला, मेंटर्स बरोबर बोला, पॅरेंट्स बरोबर बोला. यांच्याबरोबर बोलल्याने अजून 2 गोष्टी जिथे तुम्ही फेल होणार आहात ना, ते तुम्हाला इथे आत्ताच बोलून सॉल्व्ह करता येईल. आणि बिझनेस जर करायचा असेल एखाद्याला, तर मी माझ्या नेहमीच्या भाषणामध्ये नेहमी सांगत असतो की बिझनेस हा तुमचा 4 वर्ष अगोदर डोक्यात चालला पाहिजे. ओके. त्यानंतर तो सत्यात उतरवा. बरोबर. आज आपली परिस्थिती अशी सर की तुम्ही जर पॅरेंट्सला तुमच्या म्हटलात की पप्पा मला ना तुमच्या बिझनेसमध्ये थोडासा हातभार लावायचा आहे, तर पॅरेंट्स खूप हुशार आहेत आपले. पॅरेंट्स मध्ये नाही, इंजिनिअरिंग होईपर्यंत तू हे काहीच करायचं नाही. बरोबर. पण इंजिनिअरिंग होईपर्यंत हे तू काहीच करायचं नाही, मला मदत करायची नाही, माझ्या बिझनेसमध्ये यायचं नाही किंवा नवीन काही चालू करायचं नाही. पण इंजिनिअरिंग करत असताना किंवा कुठलंही शिक्षण घेत असताना तुम्ही पिक्चर बघितलेला चालेल, तुम्ही आउटिंगला गेलेले चालेल, इव्हेंट्स अरेंज केलेले चालतील, मॅनेज केलेले चालतील किंवा अटेंड केलेले चालतील वेगवेगळ्या ठिकाणी. सगळ्या इव्हेंटला तुमची हजेरी कंपल्सरी असती चालेल, पण तुम्ही बिझनेस करायचा किंवा तुम्ही तुमच्या वडिलांना हातभार लावायचे नाही त्यांच्या कामात. का? तुम्ही कॉलेज करता. ही एकदम रॉंग सिच्युएशन, मेंटॅलिटी एकदम खराब आहे. त्याच्यापेक्षा मुलगा 8 तास कॉलेजला जातोय, 2 तास त्याला राहू देत ना, त्याला जरा येऊ देत ना, जरा सोसायटी बरोबर समजू दे, हाऊ टू डील विथ द क्लायंट्स. 2 पैसे मिळवण्यासाठी काय डील करावी लागते किंवा किती काय करावं लागतं हे जरा समजू दे मुलांना. त्यांनी काय होणार आहे, त्यांनी पैशाची व्हॅल्यू येणार आहे मुलांना. बरोबर. एकदा पैशाची व्हॅल्यू आली की मुलांना काही सांगण्याची गरज पडत नाही सर, ते आपोआप शिकतात. आपण हे कॉलेज लाईफ मध्ये तसेच होतो. आपल्याला जेव्हा पैशाची व्हॅल्यू नसायची, मी नेहमी सांगतो की मी जी काही मजा केली असेल ना, ती माझ्या पेरेंट्सच्या जीवावरती केलेली आहे. स्वतःच्या जीवावरती फक्त आणि फक्त आपल्या फक्त गरजा पूर्ण करता येतात. कारण मग नंतर रिस्पॉन्सिबिलिटी चेंज होऊन जात असेल की बायको आहे, मुलं आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, आई वडिलांचं पण आता बघायचंय, सगळ्या गोष्टी आहेत. नंतर बऱ्याच गोष्टी चेंज होतात. मुलांना जर आता 100 रुपये दिले तर त्याला फक्त ते 100 रुपये ओढून यायचे. आणि आपल्याला कोणी 100 रुपये दिले तर आपल्याला त्यातले 10 रुपये खर्च करून 90 रुपये कुठेतरी सेव्ह करायचे किंवा कुठेतरी युटिलाइज करायचे घरातले. बरोबर. संध्याकाळी दूध व्हायला आहे, सगळ्याच गोष्टी, सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळं शेड्यूल टाईट, सगळ्याच गोष्टी. आपण पुन्हा एकदा ते याच्यावर जाऊ, कमाई. जसं आपण म्हणतो, आजचा एखादा इंजिनिअरिंगचा फ्रेशर पासआउट काय कोर्सेस त्यांनी केले पाहिजे किंवा काय स्किल त्यांनी डेव्हलप केले पाहिजे म्हणजे हायर पॅकेज त्याला मिळेल? सर, जसं की कम्प्युटर फील्डमध्ये आता सध्या मशीन लर्निंगला खूप स्कोप आहे. बरोबर. डेटा सायंटिस्टला खूप स्कोप आहे. मशीन लर्निंग, IoT, डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिटिस्ट, ह्या गोष्टींमध्ये आपण 100% मुलांनी ड्युरिंग इंजिनिअरिंग कोर्सेस केले पाहिजे, सर्टिफाईड कोर्सेस. म्हणजे तुम्ही एखादा, कसं आहे सर, एखादे 2 कोर्सेस तुम्ही सजेस्ट करू शकता मुलांना? हो, मुलांना नाही, ऑनलाईन सगळं आहे सर. अजून त्याच्या पुढची गोष्ट सांगतो मुलांना की इथून जातात मुलं, फॉर एक्झाम्पल एखादा क्लास लावलाय मुलांनी, एखादा पायथन लँग्वेजचा क्लास लावलाय,
इथून इंदिरानगर मधून कुठेतरी ती मुलं जात आहेत नाशिकमध्ये. तर मुलांना 2 तास जायला लागत आहेत, कारण एक ग्रुप बनणार आहे. तो ग्रुप घेऊन मुलं तिथे जाणार आहेत. 1 तास जायला लागणार आहे. गेल्यानंतर जाता जाता ते काहीतरी 1-2 ठिकाणी थांबून त्यांचा काहीतरी टाइमपास करणार. क्लासला जाणार 1 तासाच्या, परत येताना 2 तास लागणार आहेत. त्या 1 तासाच्या पिरियडसाठी तुम्हाला 4 ते 5 तास खर्च होत आहे. खर्च होतात, 100% खर्च होतात. दुसरी गोष्ट, तुमचा तोच ग्रुप जो तुम्हाला नकोय सध्या, ज्याच्यामुळे तुम्ही मागे पडताय, तोच ग्रुप तुम्हाला परत जाऊन मिळतोय. तिथे पण तोच. त्यापेक्षा सगळे कोर्सेस ऑनलाईन अवेलेबल आहेत. आपण टेक्नॉलॉजी जे म्हणतोय ना, सगळं काय युट्यूबवरती सगळं काही अवेलेबल आहे. बरोबर. युट्यूबवरती अगदी पेड कोर्सेस पण आहेत. तुम्ही ते पेड कोर्सेस घ्या. बरोबर. पेड कोर्सेस, पेड मटेरियलचं असं असतं सर. पेड मटेरियल मध्ये खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं, खूप छान त्यांचे कंटेंट असतात. फ्री मध्ये थोडस ऑब्व्हियसली फ्री आणि मग तुम्हाला फ्री करायचं तर मग तुम्हाला सर्च खूप करावं लागेल, खूप सर्च करावं लागेल. त्याच्यापेक्षा ऑनलाईन कोर्सेस आहेत. तर 1 तासाचा कोर्स हा तुमचा 1 तासातच कम्प्लीट होणार आहे. जिकडे 3 तास लागणार आहे तिकडे 1 तासातच कम्प्लीट होणार. 1 तासात तो कम्प्लीट होऊन सगळं काही तुम्हाला ते सगळं काही मिळणार आहे. तेच की जॉब रेडी बनण्यासाठी, कारण सध्या तर सगळ्यांच्या डोक्यात तेच आहे की जॉब आणि मग जॉब नंतर काय, किंवा जॉब कसा मिळवायचा आहे ते सगळं. जॉब मिळवणं सोपं आहे सर, जॉब टिकवणं अवघड, डिफिकल्ट आहे. म्हणजे मुलांना जॉब मिळणं खूप काही हार्ड नाहीये. बरोबर. पण मुलांनी आहे त्या जॉबमध्ये प्रॉपर स्वतःला प्रूव्ह करणं, अगदी रेग्युलर बेस करून घेणं. कुठल्याही कंपनीत गेल्यानंतर 5-6 महिन्याची तुमची ट्रेनिंग चालते. ट्रेनिंग प्रॉपर करणं, बरोबर. त्यांची बेसिक कन्सेप्ट समजून घेणं, तुमचा जो प्रोजेक्ट सुरू आहे त्याच्यावरती गायडन्स घेणं सिनियर कडनं, आणि त्याच्यावरती एखादा, फॉर एक्झाम्पल सर, एखादा नवीन टेक्नॉलॉजी आली, समजा एखादी नवीन लँग्वेज इंट्रोड्यूस झाली, तर ती लँग्वेज मला येत नाही हे करण्यापेक्षा लगेचच त्याचा कोर्स लावून घ्या ना साईडला. शिका. बरोबर. ज्यावेळेस ती लँग्वेज तुमच्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये युज होणार आहे, तुमच्या एखाद्या कंपनीच्या प्रोजेक्टमध्ये युज होणार आहे, त्यावेळेस तुम्ही सांगू शकता की आय नो दिस लँग्वेज, आय कॅन वर्क ऑन इट. बरोबर. तुम्ही ऑलरेडी पहिलेच तुम्ही रेडी आहात त्या गोष्टींसाठी. ओके, सो आपण एकदा पुन्हा त्या एका याच्यावर येऊ. जसं आता आपण बोललो, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन लँग्वेजेस, आता हे नवीन ऍप्स, जसे आता इंस्टाग्राम ट्रेंडवर आलाय, सगळ्या काही गोष्टी ट्रेंडिंगवर. प्रत्येक कॉलेजेसचं ना एक मीम पेज असतं इंस्टाग्रामवर. तुम्हाला आठवतं का असं कधी तुमच्यावर एखादा मीम बनला, तो मुलांनी तुमच्यापर्यंत शेअर केला, मजा आली असेल असं काही एखादं, किंवा एखादा कॉलेजच्या स्टुडंटनी तुम्हाला दिलेलं असं नाव जे तुम्हाला, मुलांना वाटतं तुम्हाला माहित नाही पण तुम्हाला माहितीये? नाही सर, मला अजून असा अनुभव नाही आला. ओके. पण मीम वगैरे मी काही बघितलेलं नाही किंवा तयार झाले. कॉलेजवर एखादा मीम जो तुम्हाला तुमच्या बघण्यात आला असेल, कॉलेजवरचा एखादा मीम? कारण प्रत्येक कॉलेजेसचे आजकाल इन्स्टावर मीम चॅनल आहेतच. म्हणजे असं मी जरी सर्च केलं गुरु गोविंद सिंग कॉलेज मीम चॅनल, तरी इन्स्टावर एखादा मीम पेज मला सापडून जाईल की ज्यावर मीम आहेत. प्रत्येकच कॉलेजचे आहेत. नाही, मी 4-5 वर्षापूर्वी 1-2 स्टाफ वरती बघितले होते. ओके. पण सुदैवाने आतापर्यंत माझ्याबद्दल असा कधी इन्स्टन्स घडलेला नाही. बरोबर. चांगलं. काय होता तो मीम? ते हो, असं 3 इडियट्स मध्ये जे दाखवतात तसं काहीतरी एक तो टीचर एक्सप्लोर केला होता. आणि बऱ्याच वेळेस ना हे प्रिन्सिपलचा होता की तो अपडाऊन आला, तो जो असं काहीतरी होतं, मला अजून क्लिअर नाही होते. पण तो बऱ्याच वेळेस ना कनेक्ट पण होतो. ऑब्व्हियसली मुलं जे करतात क्रिएटिव्ह, ते होतं कुठेतरी कनेक्ट होतं. मूवीज रिअल लाईफ मधूनच इन्स्पायर्ड होतात, आणि मग एखादा मूवीतला सीन रिअल लाईफ मध्ये पण आजकाल असं झालंय की कुणी बनवलाय, कुणी टाकलाय, कुणी अपलोड केलाय, हे इझिली ट्रेस होत असल्यामुळे मुलं कदाचित, मला असं वाटतं की तिथपर्यंत जात नाहीत, घाबरतात ते. बट काही घाबरलं पाहिजे, कारण काय होतं त्याचा लगेच सायबर सिक्युरिटीकडे कंप्लेंट देऊन त्या मुलाची आयुष्य खराब होण्याचं तिथपर्यंत येतात. हो, बरोबर. म्हणून मी माझ्या मुलांना, किंवा ह्या व्हिडिओ मध्ये बोलताना नक्कीच मी मुलांना नक्की या गोष्टी सांगत असतो की काहीही करा, सोशल मीडियाचा यूज करा, तुम्ही वापरणारच आहात, पण त्याचा ना निगेटिव्ह इम्पॅक्ट स्वतःवरती पडून देऊ नका, किंवा असं कुठलं काम करू नका ज्याने तुमची लाईफ खराब होईल. मुलं आजकाल ना सर, कुणाचा तरी फेस लावून कोणीतरी काहीतरी वेगळे फोटो करतात, आणि ह्या सगळ्या खूप आलेलं आहे. व्हिडिओ मॉर्फिंग म्हणजे डीप फेक इतके आलेले आहेत सर. ब्रिटनची प्राईम मिनिस्टर, बरोबर, तिचं आता न्यूजपेपरला आता 8-10 दिवसापूर्वी होती, ब्रिटनची प्राईम मिनिस्टर, तिचा डीप फेकची इमेज आली. तुम्ही मगाशी कॅन्टीन मध्ये बसलेले असताना एक मला प्रश्न विचारला की कुठपर्यंत चाललेली आहे, त्या विषयावरती येऊयात. तुम्ही प्रश्न विचारला, नक्कीच. आता तो विषय निघाला म्हणून.
एआय मुळे सर मला असं वाटतं की सुसाईड केसेस जास्त वाढणार आहेत. नक्कीच. हा माझा पर्सनल बरोबर. मला असं वाटतं, Experience. माझा एक्सपिरियन्स म्हणण्यापेक्षा मला पर्सनल माझं स्वतःची इन्फॉर्मेशन मला स्वतःला सांगते. मी बरोबर. बरेचसे आर्टिकल्स पण राईट करतो याच्याबद्दल. जनरल जो आपल्या सोसायटीत वावरणारा माणूस आहे ना, तो स्वतःला कमी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना खूप व्हॅल्यू देतो बरोबर. सोसायटीला. हम्म. म्हणजे खूप इम्पॉर्टंट असते आपल्यासाठी हो, सोसायटी. हो, हो. आपल्यासाठी आपली आपण मुलं, social बाळ, animal आहे. बायको, हा. आपली फॅमिली, आपली बरोबर. सोसायटीत आपण जिथे काम करतो, आपली कंपनी, आपलं कॉलेज, आपलं स्टुडंट सगळे इम्पॉर्टंट असतात. सगळं इम्पॉर्टंट. जर आपला एखादा असा डीप फेकचा इमेज जर व्हायरल झाली किंवा पडली, तर आपण ती प्रूव्ह करण्याच्या मागे लागणार नाही सर. आपण घरी जाणारच नाही. आपण हा. कुठेतरी जाऊन लगेच आपलं काहीतरी करून घेणार आहे. लिटरली ती प्रूव्ह करत असताना, कारण आपण प्रूव्ह कुणाला करणार आहे? हा तेच तर, ती प्रूव्ह करत असताना कुठून करणार तुम्ही, सुरुवात कुठून करणार हे पण सर? माहित ती नाही व्यक्ती लोकांना. थोडीच अशी येणार आहे माईक वरती बोलणार की मी नाही. ही होऊ शकणार नाही. हे बरोबर. कदाचित एका वेगळ्या कॅटेगरीत होऊ शकतं. त्यांना ठीक आहे, तो एक वेगळा बेस असतो, वेगळा तो base. वेगळा काय म्हणतो आपण त्याला, एक वेगळी लेवल असते की हा. तिथे चलता है ओके, हा. नो प्रॉब्लेम, अंडरस्टँड. आपल्याकडे ते नाही नाहीये शक्य अजून. होणार. ज्यावेळेस नाहीये. एआय अशा गोष्टीत शिरणार आहे किंवा एआयचा असा दुरुपयोग होणार आहे, त्यावेळेस मात्र 100% काहीतरी पाऊल, गव्हर्नमेंटनी काय ऍक्शन घेतली पाहिजे? 100% गव्हर्नमेंट बघा सर, अजून काही वर्षांनी काहीतरी लिमिटेशन्स लावायलाच हवेत किंवा लावावेच लागणार आहेत. लावावेच लागणार आहेत. कारण तुम्ही काहीतरी इमेज, कोणीतरी कोणाची तरी चेष्टा, मला तुमची काहीतरी चेष्टा करायची म्हणून मी तुमचं काहीतरी करणार आणि नंतर मी फक्त सॉरी म्हणणार. सॉरीवरती तुमचं पूर्ण आयुष्य डिपेंड आहे. असं नसतं ना. बरोबर. तुम्हाला ते सहन झालं तर ठीक, नाही सहन झालं तर तुम्ही वरती. हो. आणि जसं मी आज कुठल्याही माझ्या जेवढ्या कॉन्टॅक्ट मधले मुली आहेत किंवा मुलं आहेत, मी कोणाचीही इमेज वापरून काहीही बनवू शकतो आजकाल. काही बनवू शकतो. तो एक मध्ये जो ट्रेंड आला होता, आपण त्या ट्रेंड बद्दल बोललो, साड्यांवाला. 100% किती केस झाली सर ती? जेमिनाय त्या सगळ्या गोष्टी स्वतःला ट्रेन करायसाठी वापरते. सो आणि आता ती ही सुरुवात आहे. सुरुवात आहे. मी तुम्हाला म्हणलं की डेटा, ज्याच्याकडे सगळ्यात जास्त डेटा, तो जगात सगळ्यात श्रीमंत व्यक्ती. बरोबर. सगळ्यात जास्त सुरुवात आहे अजून. कारण सर, जर सुरुवातच अशी असेल तर मागच्या 3-4 वर्षापासून ऑर्डरलेस डिलिव्हरी सुरू झाली. हो. म्हणजे माझा ट्रेंड हा माझ्या सोशल मीडियावरून किंवा माझ्या अमेझॉनच्या जे काय आपण ऑनलाईन ग्रोसरी शॉपिंग करतो, तिथनं माझा ट्रेंड विकत घेतला जातो. म्हणजे माझी इन्फॉर्मेशन, फॉर एक्झाम्पल, मला पर मंथ एक पर्टिक्युलर टाइप ऑफ ग्रोसरी मी पर मंथ ऑर्डर करतो. तर एक 4-5 महिन्यानंतर माझं मशीन ट्रेंड झाल्यानंतर मला ऑर्डर करायची नाहीये. माझी बेल वाजणार आहे, समोर तो घेऊन येणार आहे, सर फॉर दिस मंथ. बरोबर. एवढं पुढे झालंय आणि एवढं ऑलरेडी झालंय. हा, हे तर ऑलरेडी झालेलं आहे. जसं आपण बोललो ते मूवी बद्दलही मी जसं तो एक्सपिरियन्स माझा शेअर केला की ऑलरेडी एक मूवी बनवायला जी एक मोठी टीम लागते, ती ऑलरेडी 5-6 माणसांवर येऊन ठेपली. की 5-6 माणसं जर आयटीचं नॉलेज असेल, फिल्म इंडस्ट्रीचं नॉलेज असेल, तुम्ही एक मूवी बनवू शकता आरामात. 100%. म्हणजे एवढ्या लेवलला गोष्टी आज गेलेल्या आहेत. फ्युचर डोंट नो. फ्युचर म्हणजे फ्युचर बेटर यूज झाला तर 100% ब्राईट. आणि त्याचा जर सर कसं आहे, दोन्ही पण प्रकारचे लोक राहतात सोसायटीमध्ये, जे काहीतरी बेनिफिट घेतात त्याचा आणि काहीतरी ड्रॉबॅक्स त्याचा असणारच. प्रत्येक गोष्टीचे काहीतरी ड्रॉबॅक आहेत. 100%. आपण जे डेथ कडे आता आलो होतो, की जसं तुम्ही बोललेत की सुसाईड केसेस वाढतील, हे वाढतील. एखादी गोष्ट ऍज अ आयटी प्रोफेसर, ऍज अ आयटी इंडस्ट्री, काय म्हणता येईल त्याला, एक्सप्लोरर, तुम्ही एक्सप्लोर करता आयटी मध्ये एवढं सगळं काही, तुम्ही काही सांगाल की कसं सेफ राहता येईल या गोष्टींमध्ये? कमीत कमी सोशल मीडियाचा वापर. ओके. कमीत कमी आपले व्हिडिओज, आपले स्वतःचे फोटोज त्याच्यावरती आपण शेअर केले पाहिजे. कमीत कमी आपले प्रत्येक इमोशन सोशल मीडियावर गेलेच पाहिजेत, अशातला काहीच प्रकार नाही. टुडे आय एम सो हॅपी. म्हणजे आता तर मी मागे न्यूजपेपर वाचत असताना बघितलं की आपण आपला मूड, जे गाणे वाजवले जातात, फॉर एक्झाम्पल आता सगळे ऑनलाईन गाणे येतात तुमच्या मोबाईल, स्पॉटिफाय वगैरे, गाणं वगैरे, तर आपण जे गाणे ऐकतो त्याच्यावरती आपला मूड ठरवला जातो. आपल्या मूड प्रमाणे आपण गाणे ऐकतो. बरोबर. आणि तो गाण्याचा डेटाबेस कुठेतरी स्टोअर आहे. येस. त्या गाण्याच्या डेटाबेसवरनं शेअर मार्केट हलणार आहे आता. एवढ्यापर्यंत गोष्टी, इथपर्यंत गोष्टी पोहोचलेल्या आहेत सर. म्हणजे आज किती भारतीयांनी सॅड सॉंग्स सकाळी प्ले उठले प्ले सुरू केले.
आणि किती जणांनी चांगले हॅपी हार्मोन जनरेट करणारे सॉंग्स असेल किंवा काही जे काय असेल असे जनरेट केलेत, त्याच्यावरती ट्रेंड सरकला जाणार आहे. म्हणजे सिंपल गोष्ट आहे सर, आज जर मी सकाळी सकाळी उठलो किंवा माझ्या ट्रॅव्हलिंग मध्ये मी जर सॅड सॉंग ऐकत असेल तर मला माहिती आहे की मी आज सॅड आहे, म्हणून मी ते गाणे ऐकतोय. मी सॅड आहे म्हणजे मी आज शक्यतो शेअर मार्केटकडे मी कमी जाणार आहे किंवा आज माझं इंटरडे असेल जे काय असेल ते मी आज कमी जाणार आहे. ऑब्व्हियसली तो ट्रेंड तिथनं सुरुवात होणार. इतकं सुंदर आज एक्सप्लेनेशन दिलं जातं एका न्यूजपेपर मध्ये. किती सुंदर गोष्ट आहे. म्हणजे सगळा डेटा आहे लोकांकडे. आपण काय ऐकतो, काय बघतो, काय खातो, काय पितो, आपण सगळं सोशल मीडियावर टाकलंय. यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा उद्रेक होणार आहे. म्हणजे बिईंग अन कम्प्युटर फील्ड पर्सन, तर ह्या गोष्टी कुठेतरी लिमिटेड असल्या किंवा त्याचा प्रॉपर यूज झाला तर ठीक आहे, पण त्याचा जर प्रॉपर यूज झाला नाही तर नक्कीच याचे खूप सारे ड्रॉबॅक्स आपल्याला भोगावे लागणार आहेत. चलो, तर आता आपण एंडकडे चालू आहे जवळपास. सो एका ह्या नोटवर एंड करण्यापेक्षा एका हॅपी नोटवर एंड करू. तुम्ही आता बऱ्याच मुलांचे वायवा वगैरे घेत असता. वायवा मधला एखादा एक्सपिरियन्स की एखादा तुम्ही क्वेश्चन विचारला आणि मुलांनी खूपच फालतू आन्सर दिले काय, लिटरली म्हणजे एवढं की जसं तुम्ही विचारलं असेल पायथन आणि तो बोललाच काहीतरी. हो, लिटरली आले मला. असा काही एखादा आठवतो का? वायवा मध्ये पण असे असतात की ज्यांचं प्रिपरेशन नसतं, पण काही मुलांमध्ये एखादा खूप स्किल असतं. एखादा तुमचा तुमच्यासोबत असं घडलेलं, तुम्ही जेव्हा वायवा घेताय बरोबर तेव्हा समजा मी वायवा घेतोय, एखादा क्वेश्चन विचारलाय मुलांना की कॅपॅसिटर म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल कॅपॅसिटरवरती एखादा क्वेश्चन विचारला तर मुलं खूप छान सांगतात, सर कॅपॅसिटर म्हणजे स्टोअर करतो, एनर्जी स्टोअर करतो आणि जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा तेव्हा ती यूज तशी. मी ह्या क्वेश्चनला रॉंग असे म्हणणार अशातला प्रकार नाहीये. ती कदाचित लर्निंग त्याची हॅबिट खूप छान असेल, पण ऍक्च्युली टेक्निकली ते करेक्ट नाहीये, पण त्याच्या अंडरस्टँडिंग नुसार तो काहीतरी सर्च करतो, काहीतरी वेगळ्या पद्धतीने तो सांगण्याचा प्रयत्न करतो. जसं आपण मुलांना विचारतो की प्रॅक्टिकल मध्ये झाला का कोड रन वगैरे, कोड वगैरे प्रोग्राम रन झाला का, मुलं म्हणतात की हो कोड रन झाला सर, कोड माझा रन होत नाही सर, कोड एकदम करेक्ट आहे पण ह्या कम्प्युटर मध्ये काहीतरी प्रॉब्लेम. म्हणजे कोड अतिशय करेक्ट वाटतं तेव्हा असं राग येत असेल ना? राग नाही त्यावेळेस खूप छान वाटतं की त्याला छान इन द सेन्स छान दया येते की यार मुलं असं कसं बोलू शकतात की कम्प्युटर खराब आहे, माझा प्रोग्राम करेक्ट आहे. तर असे फनी एक्सपिरियन्सेस. आणि आजकाल तर सध्या आयटी इंडस्ट्री पण एवढी पुढे गेलेली की कोड्स तुम्हाला स्वतः ChatGPT सगळं लिहून देतात, कोड लिहून देतात. ते कोड तुम्ही डिटेक्ट करू शकता, त्या कोड मध्ये काय प्रॉब्लेम येणार इथपर्यंत सगळं तुम्हाला फक्त आता काय विचारायचं, काय सर्च करायचं आणि कसं सर्च करायचं हे समजलं की तुम्हाला सगळं काही आल्यासारखं आहे. दॅट्स इट. येस. चला, याच नोटवर आपण कुठेतरी एक, जसं आपण म्हटलो, कुठेतरी थांबावं लागतं. तर गप्पा तर खूप छान झाल्या, बट कुठेतरी एक थांबायचं म्हणून आपण थांबूयात. नक्कीच खूप छान वाटलं सर तुम्हाला भेटून. आणि मुळात ही जी इन्फॉर्मेशन आहे किंवा आयटी फील्डचं जे नॉलेज आहे, आजकाल जे मुलं सध्या एकदम डिप्रेस आहेत म्हणू किंवा मग ते फ्युचर बद्दलचे क्वेश्चन्स त्यांना पडलेले आहेत, त्यांच्यासाठी एक खूप युजफुल ठरेल हा पॉडकास्ट. कारण आणि नक्कीच तुम्हाला जर हेल्प लागली, तुम्ही सरांची पण हेल्प घेऊ शकता. सर खूप लोकांना हेल्प करतात, स्टार्टअप्स असतील किंवा नवीन, जसं आपण सरांच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स बुक बद्दल बघितलं, सर खूप हेल्प करतात लोकांना. बट एकच आहे की कोर्ट पण तुमची तेव्हाच हेल्प करतं जेव्हा तुम्ही कोर्टापर्यंत पोहोचता तुमची केस घेऊन. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, सरांपर्यंत पोहोचा जेन्युइन, नाही तर उगाच रिकामी सकाळी उठले आणि सरांना काहीतरी विचारायचं तसं नाही. पण जेन्युइनली तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला जर पुढच्या काही गोष्टी, स्टार्टअप्स असतील, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स असतील, कशा रजिस्टर करायच्या, काय करायच्या, तुम्ही पण सरांशी चर्चा करू शकता किंवा सरांशी तुमच्या सराउंडिंग मध्ये पण जे आहेत तुम्हाला मेंटर करणार त्यांच्याशी चर्चा करा. जसं सर बोलले की चर्चा करा, चर्चेतून सॉल्व्ह होतील प्रश्न. एक सर एंड नोट म्हणून तुम्ही स्टुडंट्सला काय सांगाल? डिप्रेस होऊ नका, कुठलाच टॉपिक येत नाही अशातला प्रकार नाहीये. आणि खूप छान सध्याची तुमच्या फिंगर टिपवरती सगळ्याच गोष्टी आहेत. आजचं जेन जे आहे ना, ते जनरेशन झेड ज्याला आपण म्हणतो, ते अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करणारं आहे. त्याचा फायदा घ्या. तुमच्याकडे सोशल मीडिया असेल, तुमच्याकडे इंटरनेट इन्फॉर्मेशन असेल, खूप सारी इन्फॉर्मेशन आहे आणि त्या सगळ्या इन्फॉर्मेशनचा खूप चांगल्या पद्धतीने नॉलेज गेन करण्यासाठी फायदा घ्या.
आणि गिवअप करू नका. आणि शेवटला 2 लाईन सांगतो मी, खूप छान, जी खूप आवडलेली मला ती लाईन आहे. 2 लाईन्स आहेत. नक्कीच. की किती हरिणी, म्हणजे याच्यातून मला एक सोशल मेसेजही देता येईल अगदी समाजाला सगळ्यांनाच, की आपण कुणाकडनं काय शिकलं पाहिजे. आपण फक्त, आणि मला असं वाटतं की आपण निसर्गाकडनं सगळं काही शिकतो. आपल्याला आपला निसर्ग सगळं सांगतो. तर 2 लाईन्स आहेत. किती हरिणी पोटामध्ये स्त्रीलिंगी गर्भ आहे म्हणून अबॉर्शन करतात. किती हरिणी पोटामध्ये स्त्रीलिंगी गर्भ आहे म्हणून अबॉर्शन करतात, आणि किती ससे शर्यत हारल्यानंतर गळफास घेऊन मरतात. तर ह्या कुठल्याही गोष्टीला डिप्रेस न होता किंवा गिव्हअप न करता, लाईफ एकदाच मिळते आयुष्यात. म्हणजे बघा, लाईफ इज अ पार्ट बिटवीन बी टू डी, बर्थ टू डेथ. तर इन बिटवीन जो सी आहे ना, तो सी तुमचा चान्स नाहीये. ती सी म्हणजे तुमची चॉईस आहे. नाईस. तुम्ही 100% स्वतःच्या पद्धतीने इतकं सुंदर जगलं पाहिजे की लाईफ एकदाच मिळते. नॉलेज घ्या, गेन करा, जॉब्स करा, एंटरप्रेनर्स बना, डेव्हलपमेंट करा. खूप छान तुमची डेव्हलपमेंट उद्याचा भारत घडवणार आहे. यासाठी सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.